श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली या YouTube चॅनलमध्ये. अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस फार महत्त्वाचे असणार आहेत. म्हणजेच संपूर्ण अधिक महिना सुद्धा ज्यांना काहीही सेवा करायला जमलं नसेल, अगदी त्यांनी शेवटच्या 5 दिवसांत लाभ घेऊ शकता. ज्यांनी अनेक व्रतवैकल्य, अनेक संकल्प अधिक महिन्यात केले आहेत, ते लोक सुद्धा या शेवटच्या 5 दिवसांचा लाभ घेऊ शकतात. पण हे शेवटचे 5 दिवस महत्त्वाचे आहेत आणि कसा लाभ करून घ्यायचा, नक्की काय करायचं? चला मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना माहित आहे, हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराण, नारद पुराण या सगळ्यामध्ये अधिक मासाचे वर्णन करण्यात आले आहे. या महिन्यात केलेले जप, तप, दान, पारायण, भगवंताचे स्मरण या सगळ्या गोष्टींचे पुण्य अधिक पटीने मिळते. हेही तुम्हाला माहित आहे. ते म्हणजे अधिक महिन्याच्या शेवटच्या 5 दिवसांचे महत्व. कोणत्याही शेवटच्या 5 दिवसांचे महत्व पवित्र या कालखंडाचा शेवटचा जो भाग आहे तो अधिक फलदायी मानला जातो. जसं नवरात्रीचा 9वा दिवस असेल, श्रावणाचा शेवटचा सोमवार असेल किंवा कार्तिक महिन्याचे शेवटचे काही दिवस, त्याचप्रमाणे अधिक महिन्याचे शेवटचे हे दिवस आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. या वर्षी अधिक महिन्याचे शेवटचे 5 दिवस कोणते असणार आहेत ते 11 ते 15 जून, म्हणजे 12, 13, 14, 15 जो कालावधी आहे, हा कालावधी तुम्हाला काही ना काहीतरी साधना उपासना करायची आहे. ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या दिवसाचं काय महत्व आहे हे ते आपण समजावून घेऊ. सगळ्यात पहिली गोष्ट तर 11 तारखेला आहे अधिक महिन्यातील दुसरी एकादशी. लक्षात घ्या, एक व्हिडिओ आपण बनवला होता अधिक महिन्यातील एकादशीचं महात्म्य सांगणारा. पूर्ण महिनाभर ज्यांना काहीही करायला जमलं नाही, त्यांनी अधिक महिन्यातील एकादशी सोडू नये. या महिन्यातील एकादशीच्या दिवशी काहीतरी साधना, उपवास, जप, तप, नामस्मरण करावे. कारण अधिक महिना मुळातच भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. एकादशी तिथी सुद्धा विष्णूंना समर्पित आहे. या तिथीमुळे तिथीचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून जर पूर्ण अधिक महिना काहीही करायला जमलं नसेल, तरी अधिक महिन्यातील एकादशी सोडू नये. या दिवशी उपवास करावा. उपवास करायला जमत नसेल तर भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा किंवा विष्णू सहस्त्रनाम असेल, हरिपाठ असेल, या प्रकारचे स्तोत्र मंत्र हे एकादशीला नक्कीच करावं. एकादशीच्या दिवशी काय करायचं? सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे. तुमच्या घरात पांडुरंगाची मूर्ती असेल, पांडुरंगाचा फोटो असेल, तर ते विष्णू स्वरूपच आहे. त्यामुळे अर्थातच पांडुरंगाची पूजा करायची आहे. पांडुरंगाच्या पूजेमध्ये पिवळी फुलं, तुळस अर्पण करायचे आहे. जसं आपण नेहमी पांडुरंगाची पूजा करतो, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, पंचामृत, स्नान या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि मन लावून पूजा करायची आहे. सकाळी किंवा संध्याकाळी जर तुम्हाला वेळ असेल तर 12 तारखेला प्रदोष आहे. 13 तारखेला मासिक शिवरात्र आहे. 14 तारखेला दर्श अमावस्या सुरू होणार आहे आणि 15 तारखेला सोमवती अमावस्या आहे. अधिक ज्येष्ठ महिन्याची समाप्ती आहे. असं हे 5 दिवस महत्वाचे आहेत. या 5 दिवसामध्ये नक्की काय करायचं ते बघूया. या काळात केलेलं नामस्मरण हे मनाला स्थैर्य देतं. या काळात भगवान श्री विष्णूंचे नामस्मरण करा. त्यांचं एखादा मंत्र येत असेल तर तो म्हणा, नाहीतर विठ्ठलाचं नामस्मरण करा. हा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. या दिवसामध्ये तुम्हाला शक्य झालं तर उत्तम. त्याचबरोबर या 5 दिवसामध्ये विष्णू सहस्त्रनाम पठण करा. येत नसेल तर श्रवण करा. भगवद्गीतेचा 15वा अध्यायाचे वाचन करा किंवा कमीत कमी ऐका. तुळशीला मनापासून पाणी अर्पण करा. तुळशीची पूजा करा. अन्नदान, गरजूंना मदत. संध्याकाळच्या वेळेला शुद्ध तुपाचा दिवा देवाजवळ लावणं, तुळशीजवळ लावा. त्याचबरोबर रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करा. या अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत. सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत. असं नाही यातली कुठलीही गोष्ट जी करायला जमली नाही तर शेवटच्या 5 दिवसामध्ये तुम्ही नक्कीच करा. अधिक महिन्याचं महात्म्य राहिलं असेल तर तुमचं ऐकायचं. अधिक महिन्याची कथा ऐकायची जर राहिली असेल तर मी आपल्या चॅनलवरती प्रत्येक अध्यायाचे व्हिडिओ
टाकलेले आहेत. अधिक महिन्याचे शेवटचे काही दिवस, या दिवसात मोठे मोठे विधी करण्याची आवश्यकता नाही. श्रद्धेने भगवान श्री हरी विष्णूंचे नामस्मरण, प्रार्थना आणि शक्य तितके सत्कर्म अधिक मासाचा आध्यात्मिक लाभ घेता येतो. धर्मग्रंथानुसार भक्ती भावनेने केलेले लहानशे पुण्यकर्म सुद्धा या काळात विशेष फलदायी मानले जाते. तर होईल तेवढी, जमेल तेवढी, शक्य असेल तेवढी तुम्ही या 5 दिवसात भगवान विष्णूंची सेवा नक्कीच करा. आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.